ऑलमोस्ट या ठिकाणी आपण झालेलं आहे. खिलाडू आपली देखील आहे. एकूण वरळीमध्ये वाढत चालली आहे. मला वाटतं आपण आज पाहत असाल रविवारचा दिवस आहे. फुटबॉलची टुर्नामेंट आमच्या अभिजित यांनी इथे ऑर्गनाईज केलेली आहे. चिखलात फुटबॉल खेळणं याची वेगळीच मजा आहे आणि हे तुम्ही फुटबॉल प्लेयर्सने विचारा. म्हणून जो चिखल झालेला आहे, राजकीय रंग सगळं देण्याची गरज नाही, पण चिखल झालेलं त्याच्यात खेळायला मजा येणार आहे. चिखल एकूण जर बघितलं तर सध्या मुंबईमध्ये वरळी सध्या हॉट सीट दिसून येते आहे आणि याच सीटला अनुसरून इतर राजकीय पक्ष देखील सध्या प्रत्येकाचं लक्ष या सीट बॅनरबाजी. आपल्याला आठवत असेल जेव्हा मी निवडणूक लढत होतो, मी सांगितलं तर सगळेच ही सीट कशी आहे बघायला येतील. वरळी A+ होत असताना सगळीकडून लोक येतात, सगळ्यांचं स्वागत करतो. काही काही मोठ्या लोकांनी इथे रोड शो पण करावा, हे पण मी सगळ्यांना विनंती करत आहे. नक्कीच आम्हाला त्यांनी जर केलं तर आम्हाला चांगलं होतं. मैदानात मोठ्या प्रमाणात चिखल आहे, जांभोरी मैदान, तरी कमळ इथे येऊ देणार नाही. आदित्य, नीट और पीजी इस बार वो भी पोस्टपोन हो गई, कैंसिल हो गई है. महाराष्ट्र कनेक्शन सामने आया, 2 टीचर्स को बुलाया गया बयान के लिए. क्या कहेंगे इस पूरे मामले पर? इसी बात पे मैं बयान देना चाहता हूँ और बात करना चाहता हूँ, क्योंकि राजनीति महाराष्ट्र की दिन ब दिन खराब होती जा रही है. आपने देखा होगा पिछले 2 साल में महाराष्ट्र की तो लूट चल रही है और आज देश में भी जो हालत है, अगर आप देखिए तो जो नीट की परीक्षा हो, 2-3 दिन पहले नेट की परीक्षा हो, हमने जो इशू लिया है CET का, ये सारे विषयों पे चर्चा होनी ज़रूरी है. आज जो चर्चा चल रही है भाजपा की तौर पे, तो उन्होंने सिर्फ इसी बात पे बयान दे रहे हैं कि कौन किस धर्म का है, कौन किस जाति का है, समाज में क्या चल रहा है, लेकिन जो आज युवा फेस कर रहे हैं उस पर कोई बात करने के लिए तैयार नहीं है. मुझे लगता है परीक्षा पे चर्चा बिल्कुल होनी चाहिए. चलो चर्चा करते हैं इस पर. सर, कल से अधिवेशन शुरू हो रहा है, क्या आपकी पार्टी की तरफ से या इंडिया गठबंधन की तरफ से संसद के अधिवेशन में इसको मजबूती के साथ बिल्कुल लिया जाएगा, बिल्कुल लिया जाएगा, क्योंकि ये देश के भविष्य के बारे में है. भाजपा भूतकाल के बारे में बात करती रहती है, हम भविष्य के बारे में बात करते हैं. काल CETच्या मार्फत पत्रकार परिषद देखील घेण्यात आली की आम्ही योग्य ते कारवाई करत आहोत, परंतु कुठेही असं झालेलं नाही. राजकीय रंग देण्यात मला वाटतं आपण पाहिलं असेल काल 3 डायरेक्टर होते CETचं उत्तर द्यायला. त्याच्यातून 2 डायरेक्टर तर ज्या परीक्षेशी संबंध नाहीत असे होते, एक तर भाजपचे प्रवक्ते पण आहेत. पण हे सगळं होत असताना जे आम्ही प्रश्न विचारलेले किंवा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले, त्याचं एक तरी उत्तर तुम्हाला मिळालंय का? निर्लज्जपणे सांगितलं गेलं की मागच्या वर्षी 40 चुका झाल्या होत्या, यावर्षी 54 चुका झाल्या होत्या. ते जे चुका करणारे लोक आहेत त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे, हा तुम्ही मला सांगा. तुम्ही विचार करा, तुम्ही जर विद्यार्थी असतात आणि तुम्ही जर ह्या परीक्षेला बसला असतात, 54 चुका होत आहेत, 1425 ऑब्जेक्शन्स रेस करतायत, 14.5 लाख CET सेललाच पैसे कमवायला मिळालेले आहेत. मग हे पैसे रिफंड होणार आहेत की नाही? आन्सर शीट आता काल त्यांनी सांगितले 3 दिवस बघायला देतील. मग तुम्ही हातात का नाही देतात आन्सर शीट? MCQच आहेत ना. कुठे ह्याच्यात कुठे मोठं नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे की आन्सर शीट परत दिलं तर काहीतरी देशाला नुकसान होणार आहे? मुख्य गोष्ट हीच आहे, पारदर्शकता आणं. बाकी कोणी काही विचारत नाही. आणि काल राज्यपाल महोदय पण सहमत होते आमच्या विषयाशी. आम्ही 2च गोष्टी सांगतोय, पर्सेंटाईल जसं दिलं तसं मार्क सांगा आणि आन्सर शीट द्या. बदल दिया गया है, सस्पेंड कर दिया गया है, नए जो है लाए गए हैं DG, और जो एक कमेटी बनाई गई है, एक्स जो इलेक्शन चीफ थे उनको किस तरीके से देखते हैं? डायरेक्टर बदलने से कोई होने वाला नहीं, कुछ होने वाला नहीं है. मंत्री बदलने चाहिए. पहले मंत्री महोदय ने कहा था कुछ गड़बड़ है ही नहीं, फिर कहा था कुछ गड़बड़ हो सकती है, और कल 24 घंटे जब थे एग्जाम के लिए, तब परीक्षा ही पोस्टपोन कर दिए. लाखों विद्यार्थी जो है देश भर में अलग अलग जगह जाते हैं ये परीक्षा देने के लिए. जो एग्जाम के केंद्र होते हैं वहां जाते हैं. उसका पैसा कौन देगा? जो नुकसान हुआ है उसकी भरपाई कौन करेगा? और जो ये गड़बड़ी चल रही है, कहते हैं 1 नेशन 1 पोल, 1 एग्जाम नहीं कर पाते, तो कौन से 1 नेशन 1 पोल के बारे में बात करें? हमें तो ऐसे लगने लगा है कि ये एग्जाम भी है, शायद चुनाव आयोग ही करने जा रहे हैं. 18,000 कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आला, त्याचे अटल सेतू बांधण्यात आला. मात्र आपण पाहिलं तर त्याचे जे रॅम्प रोड आहेत त्यांना अशा प्रकारे तडे गेल्याची घटना समोर आली आहे. कसं पाहता? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे उत्तर दिलं, ते कोण गणात्र आहेत की कोण आहेत मला माहित नाही, ते सांगतात की प्रोजेक्ट हेड आहेत. ज्या बॉडी लँग्वेजने उत्तर दिलं, जेवढा ॲरोगन्स होता, अशा व्यक्तीला पहिलं तर सस्पेंड केलं पाहिजे. जगात कुठेही सस्पेंड झालं असतं, पण आपल्याकडे अभिमानाने सांगतात नाही नाही हे खचलंय, ते काय पावसाळ्यात खचतं वगैरे. हे काय उत्तरं नाही आहेत. आता जे ऍक्टर ह्याच्यावर व्हिडिओ बनवत होते कुठे आहेत ते? कोस्टल रोड संदर्भात तुम्ही पत्र लिहिलं होतं की 16 तारखेला रात्री VIP साठी हा कोस्टल रोड उघडा केला जातोय. कोण आहेत आणि आता ते आम्हाला पण दिसले नाहीत, पण आम्हाला तो पूर्ण ताफा दिसला. बरोबर त्यांच्यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी बॅरिकेड उघडलं, तो ताफा वरती केला आणि बॅरिकेड बंद केलं. आम्ही जे करत होतो ते सगळ्या मुंबईकरांसाठी करत होतो. त्याच्यात VIP म्हणून कोणी नव्हतं. हे नुसतं VIP सर्व्हिस चालू आहे.
पुणे बोर्जेप्रमाणे उद्धव ठाकरे मुंबई पुणे ते नाशिक रोडवरती देखील अपघात झालेला आहे. दिलीप मोहिते पाटील यांच्या घरातील कुटुंबीय आहेत आणि त्यांच्याकडून अपघात झालेला आहे. कसं बघता हिट अँड रनच्या अनेक केसेस वाढलेल्या आहेत आणि त्यामध्ये व्हीआयपी जे आहे मला तुम्ही सांगा, कायदा सुव्यवस्थेवर बाकी कोण दिसतं का इथे महाराष्ट्रात तुम्हाला? कधी कोयता गँग, कधी ही गँग, कधी ती गँग, जे काही चाललंय महाराष्ट्रामध्ये, गृहमंत्री मला जाऊ दे ना घरी एवढ्यातच बसतात. काम म्हणून काय करतात? उद्धव ठाकरे यांनी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्या प्रकरणी आता ठाकरेंची अडचण वाढू शकते असं कळतंय, कारण अधिकाऱ्यांकडनं त्यांनी या संबंधित अडचण आयोगाची वाढलेली आहे. कारण आम्ही ज्या दिवशी जे बोललो होतो ते परत बोलू. एक तर आम्हाला सतत वाटतं की इलेक्शन कमिशन म्हणजे एंटायरली कॉम्प्रोमाइज आहे. निवडणूक आयोग भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला माहिती आहेच, हे वाटतंच. पण त्या दिवशी जी पत्रकार परिषद होती ती आपल्या सर्वांना माहिती आहे, मतदान वाढावं म्हणून हवे. इलेक्शन कमिशन सेलिब्रिटीज न घेता, ऍक्टर्स न घेता, अँबॅसेडर्स म्हणून बनवतं की तुम्ही आता मतदान वाढवा. आपल्याला आठवत असेल ह्याच मैदानात मतदान केंद्र होतं, काय हालत होती लोकांची, किती खराब हालत होती, लोक चक्कर येऊन पडत होते. आणि असं जर कारवाई करत असतील तर हे निवडणूक आयोग खरोखर भाजपच्या ऑफिसमधून चालतं हे आम्हाला वाटायला लागलं. ते खरं आहे. पण राज्य निवडणूक आयोगाने एक नाही, राज्य निवडणूक आयोग असेल सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले यात तथ्य नसलं तर कारवाई होऊ शकते उद्धव ठाकरे. 100% करा, कारण हे पूर्ण सिद्ध करेल की तुम्ही भाजपच्या आदेशावर चालता. नांदेडमध्ये 2 शिक्षकांना जे आहे ते ताब्यात घेतले असं कळते. नीटचे पेपर फोडून विद्यार्थ्यांना दिल्याचा संशय आहे. मला वाटतं ह्याच्यात पहिलं तर केंद्रातून कारवाई झाली पाहिजे आणि मंत्र्यांना बदललं गेलं पाहिजे. पहिलं त्यांनी सांगितलं होतं काही गडबड झालीच नाही, नंतर सांगितलं संशय आहे. काल रात्री आता पेपर 24 तासावर असताना रद्द केला किंवा पुढे ढकलला गेला. मंत्री आहेत, तुम्ही आता त्यांना परत राजकीय जबाबदारी द्याल, हे असंच चाललंय. नीट आदित्य जी, नीट में जो पटना में पेपर लीक हुआ है उसमें जो मुख्य आरोपी को पकड़ा गया है, मास्टरमाइंड बताया जा रहा है, वो पीएस है, पर्सनल सेक्रेटरी है तेजस्वी यादव का. उनसे भी पूछताछ की जाएगी, समन किया जाएगा. बिल्कुल, हमारी तो यही मांग है कि जो भी इसमें गिल्टी, जो भी गिल्टी, और मुझे लगता है तेजस्वी जी को भी कोई आक्षेप नहीं रहेगा, जो भी गिल्टी हो, जो विद्यार्थियों के भविष्य से खेल रहे हैं उनको सजा होनी चाहिए. दोबारा से जो ग्रेस मार्क को लेकर री एग्जाम आज हो रहे हैं 1563 स्टूडेंट्स का, आपको क्या लगता है ये जो पूरा प्रोसेस है, पूरे जो नीट के एग्जाम हो रहे हैं, मैंने यही कहा है, ऐसे लग रहा है कि इलेक्शन कमीशन ये सब चला रहा है, क्योंकि वैसी ही तो परिस्थिति लग रही है जितनी गड़बड़ चुनाव में हुई थी वैसी तो गड़बड़ दिख रही है. आदित्यजी कोणावर? डीजी को जो वो किया है नाही, मला थोडी माहिती घेऊ द्या, मग त्याच्यावर बोलेन. थँक्यू. आदित्यजी, जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सभा घेतली. त्या ठिकाणी स्थानिक शिक्षकांना पैसे वाटले असं कळते. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे की खोके आणि धोके ह्यावरच मिंदे सरकार चाललेलं आहे आणि तेच मिंदे सरकार आता सगळीकडे आपल्याला दिसते. आता काही निवडणुकीमध्ये पण व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. नाशिक पदवीधरमध्ये नाशिक पदवीधरची निवडणूक आहे, त्या ठिकाणी शिक्षकची निवडणूक आहे, त्या ठिकाणी देखील सभा झाल्यानंतर पैसे वाटलेत अशा सुषमा अंधारे यांनी व्हिडिओ देखील जारी केलाय. आता हेच सांगतो ना, खोके आणि धोके एवढंच हे सरकार चाललेलं आहे. आणि हे महाराष्ट्राला सरकार परवडणारं आहे का हा आपण विचार करा. महाराष्ट्राला ज्यांनी लुटले गेले 2 वर्षात, परिस्थिती एवढी बिघडून टाकलेली आहे की कोणाला इथे उद्योग स्थापन करावं वाटत नाहीये. नक्की जायचं तर कोणाकडे, सीएम की हाफ 2 DCM आहेत त्यांच्याकडे, हा प्रश्न असताना मला वाटतं ऑक्टोबरमध्ये जेव्हा निवडणूक येतील, खरं तर आता त्यांना मॉरल राईट काही राहिला नाहीये या सरकारला चालायला. त्यांनी आत्ता निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत, पण यांच्याकडे मॉरॅलिटी ही गोष्टच नाहीये. एकीकडे ज्या पद्धतीनं आता निवडणुका विधानसभेच्या आणि गणेशोत्सव खरं तर मुद्द्यावर आहे आणि अशा पार्श्वभूमीवर गणेशोत्सवावर आचारसंहिताचं सावट सध्या दिसून येतं आणि गणेशोत्सव मंडळाने आवाहन केलं की निवडणुकांचा परिणाम जो आहे तो गणेशोत्सव मंडळांवर होतो. मला वाटतं आपण एक पाहाल तर हे तर सगळं आहेच, हे महत्त्वाचा विषय आहेच. पण आता मी जे सांगितलं ना की निवडणुकाचे जे निकाल आलेत, लोकसभेत जे आलेत, जे आपण पाहताय जे NDAचं आहे, मग त्याच्यात ED, IT, CBI आणि त्यांचे काही गद्दार फुटीरगत असतील, त्यांना आता राज्य करण्याचा अधिकार नाहीये. त्यांनी ह्या सरकारमधून राजीनामा देऊन निवडणुका महाराष्ट्रात जाहीर केल्या पाहिजे. एकूण मराठा आरक्षणासंदर्भात एकीकडे वातावरण OBC आरक्षण देखील आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्र असं मला वाटतं हे तर आहेच. समाजामध्ये वाद निर्माण करणं, धर्मामध्ये वाद निर्माण करणं हे भाजपचं कामच राहिलेलं आहे. गेल्या 10 वर्षात जिथे जिथे वाद निर्माण झाले तिथे भाजपची पोळी भाजलेली आहे. पण आता देशाने हे ओळखलेलं आहे. माझं म्हणणं हेच आहे की चला, आरक्षणाची गोष्ट आहे त्याच्यावर तर चर्चा झालीच पाहिजे, पण त्याही पुढे जाऊन
उद्या आरक्षण दिल्यानंतर देखील महाराष्ट्रात नोकऱ्यांची संधी आहे का? गेल्या 2 वर्षात सगळं जे काही गुजरातला पाठवलेलं आहे, महाराष्ट्राने जे गमावलेलं आहे ते परत मिळणार आहे का? हे सरकार बिलकुल आणणार नाहीये. उलट जर यांचं सरकार पुन्हा एकदा डोक्यावर बसलं भाजपाचं तर आपलं मंत्रालय देखील अहमदाबादला हलवतील असेही लोक आहेत. आणि म्हणून आज आपण पाहतोय पोलिसांची पण जी परिस्थिती आहे, पोलीस भरतीची परिस्थिती आहे, पुण्यात असेल, गडचिरोलीत असेल, अनेक ठिकाणी आंदोलनं झालीत की निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात तुम्ही ह्या सगळ्या भरती प्रक्रिया सुरू करताय. चिखल आहे, जी गैरसोय झाली ती तर आहेच, पण 17,000 पदांसाठी 17.5 लाख ऍप्लिकेंट्स आलेले आहेत. तुम्ही विचार करा, 17.5 लाख, त्याच्यात बी फार्मा, MA, BCom असे पण सगळे आहेत. म्हणजे आज महाराष्ट्रातली जॉबची परिस्थिती काय आहे ही आपण समजून घेणं गरजेचं. एवढी बिकट परिस्थिती असताना हे सरकार आपल्या महाराष्ट्राला परवडणार आहे का? खोके आणि धोक्याचं सरकार, हे तुम्ही विचार करा. मराठा समाजाला पण मागणी करायला